सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वसईतील तहसीलदार कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। नीट पेपर फुटीनंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले होते। तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सुद्धा दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर उपोषणाला बसले होते। मात्र दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उपोषण स्थळावरून बळजबरीने ताब्यात घेतल्यानंतर देशभरात या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर वसईतील सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते। नीट पेपर फुटीनंतर कॉकरोच जनता पार्टीने देशभरात पुकारलेले आंदोलन आणि सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी केलेले आमरण उपोषण यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा चर्चेत आला आहे। अशातच उपोषणाच्या 21व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले। मात्र त्यानंतरही वांगचुक यांनी उपोषण सुरू ठेवले। त्यामुळे दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ देशभरात सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर वसईतील तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन पुकारले होते। या आंदोलनात ॲडव्होकेट सुमित डोंगरे, पायस माचाडो, जॉन परेरा, मिलिंद खानोलकर, मॅकेन्झी डाबरे, कुमार राऊत या सामाजिक कार्यकर्त्यांसह विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना हा वैचारिक लढा असून नीट पेपर फुटीच्या विरोधात आपण एकत्र आलो आहोत। ज्या परीक्षा चुकीच्या पद्धतीने घेतल्या गेल्या त्यामुळे लाखो मुलांचे नुकसान झाले, त्याचा निषेध आपण करत आहोत, असे मत ॲडव्होकेट धनंजय चव्हाण यांनी व्यक्त केले। तर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन असून सरकारच्या दडपशाही विरोधात लोकशाही मार्गाने लोक एकत्र येत आहेत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खानोलकर यांनी दिली। तसेच सरकारकडून आंदोलन चिरडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो अतिशय लज्जास्पद असल्याचे आपचे पदाधिकारी जॉन परेरा यांनी म्हटले आहे। मुख आंदोलन गेले 21 दिवसांपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक सुधारक सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली जंतर मंतर येथे देशातील नीट सारख्या प्रमुख स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या विरोधात आमरण उपोषण केले आहे। या आंदोलनाला वसई विरारमधील जनतेनेही पाठिंबा दर्शवला आहे। रविवारी 19 जुलै रोजी सायंकाळी जागृती सेवा संस्था, चोळणे तसेच नवघर माणिकपूर परिसरातील जागरूक नागरिक, तरुण आणि विद्यार्थी वर्गाच्या वतीने माणिकपूर नाका येथे एक भव्य मुख आंदोलन करण्यात आले। ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्याबद्दलचा जो पक्षांतर कायदा आहे त्या कायद्याचा एवढा विचका काढला जातोय, आजकाल त्याचा एवढा दुरुपयोग केला जातोय की त्या अनुषंगाने लोकशाहीचा पूर्ण विचका उडालेला आहे। पूर्ण मतदान पद्धती जी देशभर आपण राबवतो, जी आपल्या देशासाठी आवश्यक आहे, त्या मतदान पद्धतीच्या प्रक्रियेने निवडून आलेल्या विधेयकांना असंख्य लाच देऊन सरकार पक्ष, सत्ताधारी पक्ष त्यांना फोडतोय। 2/3 लोकांना फोडून त्यांना प्रकस्त रक्कम देऊन अशा प्रकारे सत्तांतर केली जात आहेत। आणि न्यायसंस्था जी आपली स्वतंत्र न्यायसंस्था मानली जाते या विषयावर काही करत नाही। आपल्याकडे कॉन्सेप्ट आहेत, एखाद्या वृत्तपत्रात एखादा ज्वलंत प्रश्न आला, छापून आला, टीव्हीवरती आला, तर आपली न्यायालय सुमोटो म्हणून स्वतः म्हणून त्याचा कॉग्निझन्स घेऊन त्यावर मार्ग काढू शकतात। परंतु सध्या देशात जे चाललंय, जे सत्तांतर चाललंय, सत्तांतर पक्षांतर, जे विरोधी जी कायदा जो आहे त्याचा जो विस्तार चाललाय त्याच्यावर कोणी याच्यामध्ये हात घालायला तयार नाही। तर अशा प्रकारचे हे लोकशाहीवर घाला घालणारे ज्वलंत प्रश्न जर असे चुरगळले जात असतील, त्यांना सत्ताधारी काहीही त्याच्यात लक्ष द्यायला तयार नसतील। एक माणूस शांतपणे तिथे उपोषणाला बसलाय, त्याला तुम्ही सागरी घेऊन रातोरात उचलताय, काय चाललंय हे? तो काय टेररिस्ट आहे? तो काय बॉम्ब फोडतोय? ही काय पद्धत आहे? आणि हे सगळं जर आपण असं शोषित बनून बघत चाललो तर आपल्याला या देशात लोकशाही आहे असं म्हणायला काही अधिकार राहणार नाही। आणि आज, उद्या, परवा आपला देश हा असाच लोकशाही अधिष्ठित राहील याची गॅरंटी देता येणार नाही। आणि म्हणून आपल्याला अलर्ट होणं आवश्यक आहे। मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, तरी सुद्धा एक लोकशाहीवादी म्हणून मला हे 2 शब्द सांगायचे होते। माझ्या मित्राने मला इथे बोलवलं आणि ते मी मांडले। धन्यवाद, आपण मला ऐकलं।